टीसीएस कंपनीतल्या लैंगिक अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणी एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांचा मोबाईल जप्त करण्यात आलाय। निदा खानला आश्रय दिल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली। मोबाईल जप्त करून कॉल डिटेल्सची पडताळणी केली जाणार आहे। मतीन पटेल गुन्ह्यामध्ये सह आरोपी आहेत। निदा खान आणि एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्यामध्ये काही आर्थिक व्यवहार झालेत का याची देखील आता चौकशी केली जाणार आहे। मतीन पटेल यांनी निदा खान हिला आश्रय देताना एमआयएमच्या वरिष्ठ नेत्यांसोबत संपर्क झाला होता का याची देखील चौकशी केली जाणार आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, आता मतीन पटेल हे सुद्धा सहआरोपी झाल्याचं दिसतंय। त्यांचा मोबाईल जप्त करण्यात आलाय, डेटा आता रिकव्हर करण्यात आलाय का, काय अधिकचे अपडेट्स आहेत? कल्याणी, मागच्या काही दिवसांपासून निदा खान ही संशयित आरोपी टीसीएस प्रकरणातली आहे आणि ती फरार होती आणि त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी नाशिक पोलीस निदा खानचा शोध घेत होते। पण छत्रपती संभाजीनगरमध्ये निदा खान असल्याची माहिती नाशिक पोलिसांनी मिळाली आणि त्यानंतर निदा खानला आता अटक करण्यात आलेली आहे। पण इतके दिवस निदा खानला आश्रय देणारे जे नगरसेवक आहेत मतीन पटेल यांना सुद्धा कालच नाशिक पोलिसांनी जे आहे ते एकूणच चौकशीसाठी ताब्यात घेतलेलं होतं। हे सगळं चौकशी करत असताना आता मतीन पटेलचं जे मोबाईल आहे ते पोलिसांनी जप्त केल्याची माहिती मिळते आणि या मोबाईलच्या माध्यमातून म्हणजे वेगवेगळे जे कनेक्टिव्हिटी आहे किंवा वेगवेगळे काही इतर लोकांशी संवाद झालेला आहे का किंवा निदा खान सोबत काही आर्थिक व्यवहार झालेला आहेत का किंवा निदा खानला आश्रय देण्यासाठी अजून कुणाचं आदेश किंवा अशा पद्धतीचे काही एकूणच बोलणं हे मतीन पटेलचे झालेलं आहे का या संदर्भात आता नाशिक पोलीस चौकशी करताना आपल्याला बघायला मिळत आहे। किरण, मतीन पटेल आणि निदा खान या दोघांची आधीपासून ओळख होती का, त्या संदर्भातले काही अपडेट्स समोर येतात का? त्या संदर्भात अद्याप माहिती कळू शकलेली नाहीये। पण या टीसीएस प्रकरणात संदर्भात निदा खानवरती गुन्हा दाखल झाल्यानंतर निदा खान गेल्या काही दिवसापासून फरार होती, पण ती छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे अशा पद्धतीचं माहिती मिळाली आणि ज्या ठिकाणी ती राहत होती खरं तर निदा खानला आश्रय हे मतीन पटेल यांनी दिलेला आहे अशा पद्धतीची जी माहिती आहे ती तपासामध्ये एकूणच समोर आलेली होती आणि त्यानंतर आता मतीन पटेलचं सुद्धा चौकशी नाशिक पोलीस करताना आपल्याला बघायला मिळतंय आणि याच चौकशीमध्ये आणखीन काही काही नवीन माहिती समोर येतं हे बघणं महत्त्वाचं असणार। किरण, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर नगरसेवक मतीन पटेल यांचा मोबाईल आता पोलिसांनी जप्त केला, त्यामुळे मोबाईल मधल्या डेटामधून आणखी काही माहिती आता समोर येते का हे पाहणं महत्त्वाचं आहे।